वळूया पुढच्या बातमीकडे। राम मंदिरासंदर्भातलं शिवसेनेचं योगदान जगाला माहिती असल्याचं राऊतांनी म्हटलंय। तेव्हा देवेंद्र फडणवीस गोधडीमध्ये रांगत होते असंही टीका करताना संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। त्यांना विचारा ते कुठे होते तेव्हा डरपोक पळून गेलेत अशी टीका राऊतांनी केली। मैदान सोडून पळून जाणाऱ्यांनी प्रश्न विचारावे ही संघनीती असंही राऊत म्हणाले। 20व्या वर्षी कार सेवेला गेलो, जेव्हा रामाची सेवा करण्याचा मौका मिळाला तेव्हा कार सेवेला गेलो। पण उद्धवजी तुमचं तर वय होतं कार सेवा करण्याचं, तुम्ही कुठे होतात? तुम्ही काय करत होतात? तुम्ही का गेला नाही? त्यावेळी तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होतात, तेव्हा तुम्ही चित्र काढत होता। ज्यावेळी कार सेवक गोळ्या खात होते, अरे लाठी गोली खाएंगे मंदिर वही बनाएंगे, हे ज्यावेळेस कार सेवक सांगत होते त्यावेळी तुम्ही फोटो काढत होते। कुठल्या तरी जंगलामध्ये वाघाचे फोटो, अरे खरे वाघ त्या ठिकाणी मंदिरावर चढून कोठारी बंधूंच्या रूपाने झेंडा लावत होते, छातीवर गोळी खात होते, त्या ठिकाणी मृत्युमुखी पडत होते आणि तुम्ही फोटो काढत होते। तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहे? तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहे? राम मंदिराच्या संदर्भात शिवसेनेचं योगदान काय आहे हे या जगातला प्रत्येक हिंदू जाणतो। तेव्हा देवेंद्र फडणवीस नव्हते, गोधडीमध्ये होते, सगळे गोधडीमध्ये रांगत होते। त्यांना विचारा प्रश्न, तुम्ही कुठे होतात म्हणून। डरपोक पळून गेले हे लोक। मैदान सोडून पळून जाणाऱ्या लोकांनी, अयोध्येच्या मैदानातून पळून जाणाऱ्या लोकांनी, या पळपुट्यांनी शिवसेनेच्या राम मंदिरातील योगदानावरती प्रश्न विचारावे ही संघनीती आहे।